नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित मिशन आरंभ 2026-27 या उपक्रमाअंतर्गत मी पंचायत समिती शिक्षण विभाग शेवगावच्या वतीने सर्वप्रथमतः सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मी श्री विशाल सखाराम गोडसे, उपाध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श नगर. आजच्या या तासिकेमध्ये आपणास मराठी या विषयामधील विभक्ती या घटकाविषयी आपणास माहिती सांगणार आहे. सर्वप्रथमतः आपण विभक्ती ही संकल्पना समजावून घेऊया. विभक्ती म्हणजे काय? नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना मराठीमध्ये विभक्ती असे म्हणतात. संकल्पना आपण विस्तृत स्वरूपात समजावून घेऊया. या ठिकाणी काय सांगितलंय? नाम आणि सर्वनाम. नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाबरोबर किंवा इतर शब्दांबरोबर जे संबंध येतात आणि ते संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना मराठीमध्ये विभक्ती असं म्हटलं जातं. आता ही जी संकल्पना आहे ही संकल्पना उदाहरणाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल का विकार काय प्रकार आहे, संबंध कसे प्रस्थापित होतात आणि विभक्ती ही संकल्पना कशी तयार होते. फक्त संकल्पना लक्षात घ्या. नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाबरोबर जे संबंध येतात किंवा इतर शब्दांबरोबर जे संबंध येतात ते संबंध ज्या गोष्टीने, ज्या घटकाने, ज्या विकाराने दाखवलेले असतात त्या विकारांना या ठिकाणी विभक्ती असं म्हटलं जातं. या ठिकाणी विकार किंवा संबंध कसे प्रस्थापित होतात त्यासाठी आपण एक उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत. आपल्या समोर उदाहरण आहे. नदीच्या डोहात रामने उडी मारली. नदीच्या डोहात रामने उडी मारली या वाक्यात जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी पहिला शब्द आहे नदी, त्यानंतर शब्द आहे डोह, त्यानंतर आहे राम. या शब्दांना या ठिकाणी जे प्रत्यय लागलेले आहेत किंवा जे अक्षराला जोडलेले आहेत त्या ठिकाणी नदी या शब्दाला जोडलेलं अक्षर आहे चा, डोह या शब्दाला जोडलेलं अक्षर आहे त आणि राम या शब्दाला जोडलेलं अक्षर आहे नि. ही जे अक्षर जोडलेली आहेत या अक्षरांना, या विकारांना त्या ठिकाणी विभक्ती असं म्हटलं जातं आणि यांनाच विभक्तीचं प्रत्यय असं या ठिकाणी म्हटले जातात. या ठिकाणी चा, त आणि ने ही जी अक्षरे जोडली आहेत या अक्षरांना मराठीमध्ये विभक्तीचे प्रत्यय असं म्हणतात. या ठिकाणी एक संकल्पना आहे कारकार. ती विभक्तीप्रमाणेच आहे. नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाबरोबर जे संबंध असतात त्या ठिकाणी संकल्पना काय होती? नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाबरोबर येणारे संबंध ज्या विकाराने दाखवलेले असतात, विकाराने म्हणजे ज्या प्रत्ययाने दाखवलेले असतात त्या प्रत्ययांना या ठिकाणी विभक्ती म्हटलं जातं. आणि ते प्रत्यय जोडल्यानंतर जो अर्थ त्या ठिकाणी निघतो त्या अर्थाला या ठिकाणी कारक असं म्हणायचं. आपण प्रत्येक विभक्तीचा कारक या ठिकाणी समजावून घेणार आहोत. या ठिकाणी मराठीमध्ये एक गोष्ट आहे की विभक्ती जी आहे मराठीत आपल्याला जी विभक्ती समजावून घ्यायची, सगळी विभक्ती आपल्याला समजावून घ्यायची ही म्हणजे प्रत्ययावरून. विभक्ती ओळखायची आपल्याला फक्त आणि फक्त त्या ठिकाणी जोडलेल्या प्रत्ययावरून आणि कारक अर्थ जे ओळखायचे ते त्या ठिकाणी असणाऱ्या अर्थावरून. दोन गोष्टी आहेत. कारक अर्थ ओळखताना विभक्तीचे प्रत्यय पाहिजे नाही तर त्या ठिकाणी अभिप्रेत असणारा अर्थ पाहिजे आहे आणि विभक्ती ओळखताना कारक अर्थाऐवजी आपल्याला काय पाहिजे? प्रत्यय. कारक अर्थ आपल्याला फक्त एका ठिकाणी उपयोगी पडणार आहे, बाकीच्या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त प्रत्ययच पाहिजे. कोणते प्रत्यय जोडलेले आहेत त्याच्यानुसार कोणती विभक्ती आहे. आपण आपल्या मूळ घटकाकडे येऊया. आपल्याला मराठीमध्ये ज्या विभक्त्या पाहिजे मराठीमध्ये तुम्हालाही माहित आहे मराठीमध्ये असणारी एकूण विभक्ती आहेत 8 आणि या सगळ्या 8च्या 8 विभक्ती जर या ठिकाणी तुम्ही जर एक उदाहरण पाहिलं तर या एका उदाहरणातून 8च्या 8 विभक्ती आपल्या लक्षात येते. पूर्णच्या पूर्ण 8 विभक्ती या एका उदाहरणात. एका उदाहरणात उदाहरण आहे दादा मी ताईसाठी शेजारच्या दुकानातून कपाट घेऊन ते गाडीने तिच्या घरी नेऊन दिले. दादा मी ताईसाठी शेजारच्या दुकानातून कपाट घेऊन ते गाडीने तिच्या घरी नेऊन दिले.
आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिलं तुम्ही क्रियापदामध्ये शिकलेला आहात की कर्ता कसा शोधायचा, कर्म कसं शोधायचं, क्रियापद काय आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो क्रियावाचक शब्द असतो तो असतो त्या वाक्यातील क्रियापद. या ठिकाणी क्रियापद आहे दिले. आता आपल्याला कर्ता शोधायचा, तुम्ही तो अभ्यासलाय, कर्ता क्रियापद या घटकामध्ये ते अभ्यासलेला आहे. तर कर्ता कसा शोधला जातो, कर्ता शोधताना क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा. दिले याचा मूळ धातू आहे दे, आणि याला एक प्रश्न विचारायचा, नारा कोण, नारी कोण किंवा नारे काय. या ठिकाणी जर आपण पाहिलं दिले तर या ठिकाणी देणारा कोण, दादा, हा आहे कर्ता, हा आहे क्रिया करणारा कर्ता. त्यानंतर देण्याची क्रिया कशावर होते, आपल्याला कर्म शोधायचंय. दिले कर्म शोधताना काय करायचं, क्रियापदाला कोणता प्रश्न विचारायचा, न्याची क्रिया कशावर झाली. या ठिकाणी दिले हे क्रियापद आहे, त्याचा धातू आहे दे, देण्याची क्रिया कशावर होते, कपाटावर, या आहे कर्म. या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी समजल्या, कर्ता आणि कर्म. त्यानंतर आपल्याला तिसरी गोष्ट पाहिजे, हे क्रिया करण्यासाठी कोणतं साधन वापरलं. क्रिया करण्यासाठी कोणतं साधन वापरलं, या ठिकाणी गाडी, जे वापरलंय ते आहे साधन. पहिला आपण शोधला कर्ता, त्यानंतर कर्म, त्यानंतर साधन. ही क्रिया कोणासाठी घडली, कपाट देण्याची क्रिया कोणासाठी घडलेली आहे, तर या ठिकाणी ती घडली ताईसाठी. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा, ही क्रिया कुठून घडली, तर ही क्रिया घडलेली आहे दुकानातून. दुकानातून. आणि दुकान या शब्दाचा संबंध कोणत्या शब्दाबरोबर आहे, तर दुकान या शब्दाचा संबंध आहे शेजारच्या. त्यानंतर आपल्याला सातवा प्रश्न विचारायचा आहे, का ही जी वस्तू आहे ती कुठे नेऊन द्यायची होती, तर ती द्यायची होती आपल्याला ताईच्या घरी. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न विचारायचा, हे वाक्य कोणाला संबोधून आलंय, तर हे वाक्य कोणाला संबोधलंय, दादाला. आणि हे जे मी 8 प्रश्न विचारले, या 8 प्रश्नामध्ये आपल्या पूर्ण विभक्ती आहेत. या ठिकाणी क्रिया करणारा कोण आहे, कर्ता, याची विभक्ती आहे प्रथमा. क्रिया करण्यासाठी कोणतं साधन वापरलंय, तर त्या ठिकाणी क्रिया या ठिकाणी कोणती गोष्ट त्या ठिकाणी येऊन दिली, तर कपाट हे आहे या वाक्यातील कर्म, याची विभक्ती असते द्वितीया. त्यानंतर क्रिया करण्यासाठी कोणतं साधन वापरलंय, गाडी, या ठिकाणी ने प्रत्यय आहे, याची विभक्ती आहे तृतीया. त्यानंतर ताईसाठी या शब्दाची विभक्ती आहे चतुर्थी. दुकानातून या शब्दाची विभक्ती आहे पंचमी. त्यानंतर शेजारच्या शब्दाची विभक्ती आहे षष्ठी. घरी या शब्दाची विभक्ती आहे घर, घरी, सप्तमी. आणि कोणाला उद्देशलंय, दादा. हे उदाहरण जे आहे, या उदाहरणात सगळ्या विभक्ती आहेत, त्या कशा आहेत आपण एक एक त्या ठिकाणी सविस्तर या ठिकाणी पाहूया. मराठीत विभक्ती 8च का, कारण आपण सगळ्यांना माहिती आहे का मराठी व्याकरणामध्ये विभक्तींची संख्या 8 आहे. पण का, कारण त्याचं कारण आहे नामाचा, नाम किंवा सर्वनामाचा क्रियापदाबरोबर किंवा इतर शब्दाबरोबर येणारा संबंध हा 8 प्रकारचा असतो. त्या ठिकाणी येणारा संबंध जो आहे तो 8 प्रकारचा आहे, आणि म्हणून मराठीमध्ये 8 विभक्ती आहेत. कारण नाम आणि सर्वनामाचा क्रियापदाबरोबर किंवा इतर कोणत्याही शब्दाबरोबर, जो आता आपण उदाहरणात पाहिलाय, आपण जो संबंध प्रस्थापित केला अगोदरच्या उदाहरणात, तो 8 प्रकारे आपण त्या ठिकाणी प्रस्थापित करून पण त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलाय. आणि त्या 8 प्रकारे त्या ठिकाणी क्रियापदाबरोबर किंवा इतर शब्दाबरोबर नाम आणि सर्वनामाचा संबंध येतो. आणि म्हणून मराठीमध्ये या ठिकाणी 8 विभक्ती आहेत. आणि त्या विभक्ती आहे अशा आहेत की प्रथमा, द्वितीया, तृतीया, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. इथं जर अष्टमी म्हटला तर ती किती होईल, ती विभक्ती नाहीये. तर विभक्ती कोणत्या आहेत, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. या ठिकाणी आपण एका विभक्तीची त्या ठिकाणी माहिती पाहूया. यामध्ये सर्वात प्रथम आपल्या समोर आहे पहिली विभक्ती प्रथमा. ही ओळखायची कशी, तर या ठिकाणी काय सांगितलंय, एखाद्या शब्दाला
कोणताच प्रत्यय लागत नसेल, एखाद्या शब्दाला जर कुठलाच प्रत्यय नसेल तर त्या शब्दाची विभक्ती ही प्रथमा असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे की शब्दाला कुठल्याही स्वरूपाचा प्रत्यय नसावा. जे अगोदरच्या उदाहरणात आपण पाहिलंय दादा या शब्दाला कुठलाही प्रत्यय नव्हता, त्याची विभक्ती काय आहे प्रथमा. या ठिकाणी दोन गोष्टी पाहिजे असतात आपल्याला विभक्तीमध्ये, एकवचनी शब्द आणि अनेकवचनी शब्द. या ठिकाणी एकवचनी शब्दाला पण कुठलाही प्रत्यय लागत नाही आणि अनेकवचनी शब्दाला पण जर कुठलाही प्रत्यय लागत नसेल तरच त्याची विभक्ती कोणती असणार आहे प्रथमा. आणि त्याचा कारक अर्थ जो आहे तो आहे कर्ता. म्हणजे थोडक्यात कारक अर्थावरून काय करायचंय, कर्त्याची विभक्ती ही प्रथमा या ठिकाणी मानली जाते. कशाची? कर्त्याची. आणि आपल्याला या ठिकाणी कारक अर्थावरून ओळखण्याऐवजी आपली विभक्ती कशावरून ओळखायची? प्रत्ययावरून. त्यामुळं प्रत्यय एकवचनी आणि अनेकवचनी शब्दाला जर कुठलाच प्रत्यय नसेल तर आपण त्याची विभक्ती ही प्रथमा त्या ठिकाणी मानणार आहोत. या ठिकाणी उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजावून घेऊया. आपल्या समोर उदाहरण आहे पहिलं, रा आंबा खातो. या ठिकाणी जर क्रियापद पाहिलं तर क्रियापद आहे खातो. आपल्याला या ठिकाणी जर शब्द पाहिला तुम्ही तर राम हा जो शब्द आहे या शब्दाला कुठलाही प्रत्यय नाही. राम या शब्दाला कुठलाच प्रत्यय नाही म्हणून याची विभक्ती काय करायची, काय आहे प्रथमा. आणि आपण जर कारक अर्थ पाहायचा तर या ठिकाणी मी तुम्हाला करता कसा शोधायचा तो सांगितलाय. क्रियापद आहे खातो, याचा धातू आहे खा. या ठिकाणी याला कोणता प्रश्न विचारणार, नारा कोण, नारी कोण किंवा नारे काय. या ठिकाणी खाणारा कोण, राम हा झाला कर्ता आणि कर्त्याची विभक्ती या ठिकाणी प्रथमा असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी राम या शब्दाला कुठलाही प्रत्यय नाही. राम या शब्दाला प्रत्यय नसल्यामुळं या शब्दाची विभक्ती ही प्रथमा आहे. यानंतर पुढील उदाहरण आहे आपल्या समोर, राजू शाळेला जातो. या ठिकाणी राजू हा जर शब्द पाहिला तर राजू या शब्दाला कुठलाही प्रत्यय नाही म्हणून याची विभक्ती प्रथमा. आणि आपल्याला हा करता आहे का ते शोधायचंय. जातो याचा मूळ धातू आहे जा. त्याला प्रश्न विचारायचा आहे जाणारा कोण, जाणारा कोण आहे राजू. म्हणजे या वाक्यामध्ये राजू हा शब्द कर्ता आहे आणि कर्त्याला कुठलाही प्रत्यय नाही म्हणून याची विभक्ती प्रथमा. त्यानंतर पुढील उदाहरण आहे, शेतकरी शेत नांगरतो. क्रियापद आहे नांगरतो. त्यानंतर या वाक्यातला कर्ता आपल्याला शोधायचा आहे. नांगरणारा कोण, शेतकरी. ही हा प्रत्यय नाही. मूळ शब्द शेतकरी, शेतकराचा शब्द नाही होत. ही हा प्रत्यय नाही. मूळ शब्द काय आहे, नांगरणारा कोण, शेतकरी. आणि एक लक्षात ठेवायचं, प्रत्यय काढल्यानंतर मूळ शब्द हा काय नसला पाहिजे. या ठिकाणी जर तुम्ही काढला तर शेतकराचा शब्द होतो, तो काही मूळ शब्द नाही. आणि म्हणून या शेतकरी या शब्दाला कुठलाही प्रत्यय नाही म्हणून याची विभक्ती ही प्रथमा आहे. आणि याचा कारक अर्थ कोणता आहे, कर्ता. त्यानंतर आपल्या समोर उदाहरण आहे, गणेश अभ्यास करतो. या ठिकाणी क्रियापद आहे करतो. या ठिकाणी याला प्रश्न विचारा कोणता, नारा कोण. याचा धातू आहे कर. करणारा कोण, गणेश. गणेश हा आहे या वाक्यामध्ये कर्ता आणि गणेश या शब्दाला कुठलाही प्रत्यय नाही म्हणून याची विभक्ती ही प्रथमा आहे. या ठिकाणी दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या, राम, राजू, शेतकरी, गणेश या चारही शब्दांना कुठलाही प्रत्यय नाही म्हणून याची विभक्ती प्रथमा. आणि आपल्याला जर कारकार्थ असणारा शब्द विचारला तर आपल्याला त्यासाठी कारकार्थ जर शोधायचा असेल तर आपल्याला मी जो प्रश्न विचारायला तुम्हाला दिलाय त्याच प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला कारकार्थ शोधायचा आहे. कसा, क्रियापद शोधायचं, याचा धातू शोधायचा. या ठिकाणी खातो या क्रियापदाचा धातू आहे खा. याला तीन प्रकारचे प्रश्न विचारायचे, खाणारा कोण, खाणारी कोण आणि नारे काय. या ठिकाणी कर्ते जे आहेत त्या ठिकाणी पुल्लिंगी होते म्हणून आपल्याला या ठिकाणी नारा कोणने प्रश्न विचारावा लागेल. या ठिकाणी असं जर असतं सीता आंबा खाते तर या ठिकाणी खाणारा, नारा कोणने आपण प्रश्न विचारला नसता तर खाणारी कोण, सीता. आणि या ठिकाणी याचा सीता या शब्दाचा कारक काय झाला असता, कर्ता. फक्त विभक्ती आपण मी अगोदरही सांगितलंय की विभक्ती आपल्याला प्रत्ययावरून ओळखायची आणि कारक अर्थ जो आहे तो अर्थावरून ओळखायचा आहे. आपल्याला हे जे शब्द आहेत या सगळ्यांचा कारक अर्थ कर्ता आहे आणि महत्वाची गोष्ट याला प्रत्यय नाहीये कुठला म्हणून याची विभक्ती पण आपल्याला काय या वाक्यामध्ये काय सापडणार आहे,
प्रथमा. यानंतर विभक्ती या घटकामध्ये अडचणी येतात फक्त दोनच गोष्टी, द्वितीया आणि चतुर्थी. प्रथमा ओळखायला खूप सोपी आहे. शब्द शोधा, त्याला प्रत्यय जर नसेल, कुठलाच प्रत्यय नसेल तर त्याची विभक्ती डोळे झाकून, प्रत्यय जर नसेल तर डोळे झाकून त्या शब्दाची विभक्ती ही प्रथमा असणार आहे. पण द्वितीया जर ओळखायची असेल तर द्वितीयामध्ये एक अडचण आहे. काय? तर द्वितीया आणि चतुर्थीचे प्रत्यय या ठिकाणी सारखेच आहे. आणि द्वितीया ओळखण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याचा कारकार्थ. ही आपल्याला कारकार्थावरूनच ओळखावी लागणार आहे. प्रथमा ओळखताना कारकार्थाची गरज नाही, पण द्वितीया ओळखताना आपल्याला कारकार्थाची गरज आहे. का? कारण याचे जे एकवचनी शब्द आहेत त्याला जर सलाते सलानाते आणि सलाते आणि अनेकवचनी शब्दाला सलानाते हे जर प्रत्यय असतील, एकवचनी शब्दाला सलाते आणि अनेकवचनी शब्दाला सलानाते हे प्रत्यय असते, तर त्याची विभक्ती आपण काय म्हणतोय? द्वितीया. पण अट एकच आहे का तो शब्द त्या वाक्याचे कर्मच असला पाहिजे. कर्म असेल आणि त्याला सलाते सलानाते प्रत्यय असतील तरच द्वितीया. कर्म सोडून इतर शब्दाला जर सलाते सलानाते प्रत्यय असतील तर द्वितीया होत नाही. का होत नाही? कारण तो शब्द काय पाहिजे? कर्म. कसा? तर तो आपण उदाहरणाच्या माध्यमातून या ठिकाणी समजावून घेऊया. या ठिकाणी आपल्या समोर उदाहरण आहे. पोलीस चोराला पकडतात. आपण कर्ता पण शोधू. या ठिकाणी कर्ता शोधण्यासाठी आपल्याला काय करायचंय? क्रियापद शोधायचंय. वाक्यातलं क्रियापद आहे पकडतात. एक सोपी गोष्ट आहे, त्याचा धातू शोधायचा. धातू शोधायचा म्हणजे क्रियापद ज्या मूळ शब्दापासून तयार झालेला असतो तो असतो धातू. म्हणजे किंवा क्रियापदातील प्रत्यय विरहित मूळ शब्द. थोडक्यात याचे प्रत्यय आपल्याला काढून टाकायचे, मग आपल्याला धातू मिळेल. पकडतात. या ठिकाणी पकड. पकडणारे कोण? पोलीस. पोलीस हा जो आहे तो आहे कर्ता आणि याला प्रत्यय नाही म्हणून याची विभक्ती प्रथम. आता आपल्याला द्वितीय शोधायची, पण द्वितीय शोधताना काय करायचंय? तो शब्द कर्म असला पाहिजे. आणि कर्मासाठी मी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही अभ्यासलाय पण क्रियापदात काय करायचंय? कर्म शोधताना क्रियापदाच्या धातूला एकच प्रश्न विचारायचा आहे या ठिकाणी, न्याची क्रिया कोणावर झाली? न्याची क्रिया कोणावर झाली? म्हणजे या ठिकाणी धातू आहे पकड. पकडण्याची क्रिया कोणावर होते? चोरावर. आणि हे आहे कर्म. आणि कर्माला ला हा प्रत्यय आहे. कर्माला ला प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती द्वितीया. कर्माला आहे म्हणून. कर्म सोडून इतर शब्दाला असता तर आपण द्वितीया म्हणायचंच नाही. त्याला काय म्हणायचं ते आपण पुढे पाहणार आहे. पुढील उदाहरण आहे आपल्या समोर. रामने रावणास मारले. या ठिकाणी क्रियापद आहे मारले. सगळ्यात अगोदर क्रियापद शोधायचं. मारणारा कोण? राम. मारणारा कोण? राम. हा झाला कर्ता. आता मला सांगा, आपण कारकार्थावरून काय म्हटलं होतो? कर्त्याची विभक्ती प्रथमा असते. कारकार्था होतो. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याला प्रत्यय आहे. याला प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती प्रथमा होत नाही. आपल्याला प्रथमाची अट काय आहे? एकवचनी आणि अनेकवचनी शब्दाला प्रत्यय नसला पाहिजे. त्या ठिकाणी प्रत्यय याची विभक्ती प्रथमा होत नाही. आता आपल्याला पाहिजे द्वितीया आहे का? मारण्याची क्रिया काय कोणावर होते? रावणावर होते. मारण्याची क्रिया कोणावर झाली? रावणावर. आणि या वाक्यातील कर्म आणि कर्माला या ठिकाणी स प्रत्यय. आपले प्रत्यय कोणते? स लाते आणि अनेकवचनीचे सलानाते. या ठिकाणी स हा प्रत्यय आहे. हा शब्द या वाक्यातील कर्म आहे म्हणून याची विभक्ती द्वितीया. त्यानंतर पुढील उदाहरण आहे आपल्या समोर. अशोक पक्षाला पकडतो. या ठिकाणी तुमच्या सहज लक्षात आलं असेल क्रियापद पकडतो. या ठिकाणी क्रियापद आहे पकडतो. या ठिकाणी पकडणारा कोण? अशोक. आणि कर्ता. आणि या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय नाहीये म्हणून याची विभक्ती प्रथम. आणि पकडण्याची क्रिया कशावर झाली? या पक्षावर झाली. पकडण्याची क्रिया पक्षावर होते आणि त्यालाच ला हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती द्वितीया. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला कर्म शोधायचे. कर्म शोधूनच याची विभक्ती ओळखायची. कर्म शोधायचं आणि कर्माला सलाते सलानाते प्रत्यय असतील तरच त्याची विभक्ती ही द्वितीया असणार आहे. अन्यथा द्वितीया होत नाही. या ठिकाणी द्वितीय ही विभक्ती तुमच्या लक्षात आली असेल. आपण पुढील विभक्तीकडे जाऊया. आपल्या समोर तिसरी विभक्ती आहे तृतीया.
या ठिकाणीचे एकवचनी शब्दाला कोणते प्रत्यय पाहिजे? नेशी. आणि जर शब्द अनेकवचनी असेल तर त्याला मी ही ईशी असे जर प्रत्यय असतील, मी ही ईशी एका क्रमाने आणि एका सिक्वेन्सने लक्षात राहतात ते. द्वितीयाचे काय आहेत? सला ते सला ना ते. तृतीयाचे काय आहेत? नेशी निही ईशी. एका क्रमाने हे लक्षात ठेवायची. नेशी निही ईशी प्रत्यय जर असतील तर त्या शब्दाची विभक्ती ही तृतीय असते. आणि कारक अर्थ काय आहे? करण. करण म्हणजे क्रिया करण्यासाठी वापरलेलं साधन. आपण अगोदरच्या उदाहरणात पाहिलं होतं का दादांनी ताईसाठी शेजारच्या दुकानातून कपाट घेऊन ते गाडीने तिच्या घरी नेऊन दिले. कपाट नेऊन देण्यासाठी कोणतं साधन वापरलं होतं? गाडी. आणि त्या ठिकाणी ने हा प्रत्यय होता म्हणून त्याची विभक्ती त्या ठिकाणी तृतीय आली. कारक लक्षात ठेवा. हे जर एका सिक्वेन्सने लक्षात ठेवले तर सहज लक्षात राहतील. त्याचा सिक्वेन्स असा आहे: कर्ता कर्म करण, संप्रदान अपादान संबंध अधिकरण आणि संबोधन. या सिक्वेन्सने ते लक्षात ठेवा. प्रथमाचा कोणता, द्वितीयाचा कोणता, तृतीयाचा कोणता असं लक्षात ठेवलं तर लक्षात ठेवताना ते विसरतात. परंतु एका सिक्वेन्सने लक्षात ठेवा. कर्ता कर्म करण, संप्रदान अपादान संबंध अधिकरण आणि संबोधन. म्हणजे त्याचा आहे हा किंवा हे या क्रमांक लक्षात ठेवले तर सहज लक्षात राहतील. आपण तृतीयाची काही उदाहरणं पाहूया. चाकूने पेरू कापला. या ठिकाणी चाकू हा शब्द आहे, त्याला कोणता प्रत्यय आहे? ने. म्हणून याची विभक्ती तृतीया. आणि क्रिया करण्यासाठी कोणतं साधन वापरलंय? कापण्यासाठी कोणतं साधन वापरलंय? चाकू. म्हणजे हे झालं हे क्रिया करण्यासाठी वापरलेलं साधन. त्यानंतर पुढील उदाहरण आहे: उधारी पैशाने मते विकत घेतात. परीक्षेला आलेलं देखील उदाहरण आहे. उधारी पैशाने मते विकत घेतात. मत विकत घेण्यासाठी कोणतं साधन वापरलंय? पैसा. आणि याला आलेला प्रत्यय कोणता आहे? ने. आणि म्हणून ने हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती तृतीया. बापांनी विमानाने प्रवास केला. प्रवास करण्यासाठी कोणतं साधन वापरलंय? विमान. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला पाहिजे काय? प्रत्यय. कारक ओळखायला ते प्रश्न विचारायचे कोणते? जे आपण एकाच उदाहरणात 8 प्रश्न वापरले होते. क्रिया करण्यासाठी कोणतं साधन वापरले? विमान. आणि म्हणून याची याचा कारक अर्थ काय होणार आहे? करण. याचा कारक अर्थ करण. आणि आपल्याला विभक्ती ओळखायला पाहिजे काय? फक्त आणि फक्त प्रत्यय. या ठिकाणी याला प्रत्यय आहे ने म्हणून याची विभक्ती तृतीया. खूप सोपी अशी विभक्ती होती तृतीया. या ठिकाणी प्रत्यय आपल्याला पाहिजे ने एशी, मी ही ईशी. हे प्रत्यय जर असतील तर त्याची विभक्ती ही तृतीय असते. आणि क्रिया करण्यासाठी जर ते साधन म्हणून वापरलं असेल तर त्याचा कारक अर्थ होतो करण. आणि त्यानंतर आपली सगळ्यात महत्वाची विभक्ती आली ज्या अडचण येते. कारण नेशी प्रत्यय दिसली की आपण डोळे झाकून म्हणू शकतो तृतीय आहे. एकवचनी शब्दाला आणि अनेकवचनी शब्दाला प्रत्यय नसेल तर आपण डोळे झाकून त्या ठिकाणी सांगू शकतो याची विभक्ती प्रथम आहे. पण सला ते सलाना ते प्रत्यय पाहून आपण सांगू शकत नाही याची विभक्ती द्वितीय समजायची की चतुर्थी. कारण ती समजण्यासाठी मी द्वितीय तुम्हाला सांगितलंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट शोधायची कर्म. कर्माला प्रत्यय असेल तर त्या ठिकाणी द्वितीयच असतो. कर्माला सला ते सलाना ते प्रत्यय असतील तर त्या ठिकाणी विभक्ती ही द्वितीय असते. आणि मग चतुर्थी कधी? तर ते आपल्याला या ठिकाणी समजावून द्यायची. एकवचनी शब्दाला सला या ठिकाणी अगोदर त्याचे प्रत्यय पाहू. एकवचनी शब्दाला काय प्रत्यय दिले? सला ते. अनेकवचनी शब्दाला दिले सलाना ते. आणि इथं महत्वाची गोष्ट आहे की या दोन विभक्ती ओळखताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारकार्थ. या ठिकाणी कारकार्थ पाहिजे. द्वितीयात आणि चतुर्थीतच आपल्याला कारकार्थ विचारात घ्यायचा. इतर ठिकाणी कारकार्थ विचारात घेण्याची गरज नाही. या ठिकाणी कारकार्थ काय सांगितलाय? संप्रदान. संप्रदान या शब्दाचा अर्थ काय होतो? तर देणे. एखाद्याला एखादी गोष्ट दिली याचा जर त्या ठिकाणी अर्थ येत असेल तर त्याची विभक्ती असणारी चतुर्थी. किंवा एखाद्याला गोष्ट सांगितली, एखाद्याशी बोललोय तर त्या ठिकाणी त्याची विभक्ती असणार आहे चतुर्थी. दिलं, सांगितलं, दान केलं तर त्याची विभक्ती या ठिकाणी चतुर्थी असणार आहे. ही कशी? तर ती आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊ म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ही उदाहरणं तुम्हाला आठवत असतील आणि डोळ्यासमोर पण येत असतील. ही उदाहरणं तुम्ही क्रियापदात अभ्यासलेली असणार आहात. ज्यांनी क्रियापद हा घटक व्यवस्थितरित्या समजावून घेतला त्यांना हा घटक सहज समजेल. तुम्ही क्रियापदात एक घटक शिकलेला आहात, द्विकर्मक क्रियापद.
आठवतोय? द्विकर्मक क्रियापद नावातच आहे. द्विकर्मक, दोन कर्म, ज्या क्रियापदामध्ये किंवा ज्या क्रियापदाच्या वाक्यामध्ये दोन कर्म येतात, ज्यांनी तो अभ्यासला त्यांच्या लक्षात येईल. आणि इथं तो आता सांगायला वेळही नाही आपल्याकडे. द्विकर्मक क्रियापद काय असतं? क्रियापदाचे तुम्ही वेगवेगळे प्रकार अभ्यासले असतील, त्यातला एक प्रकार आहे द्विकर्मक क्रियापद. मी तो थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो. या ठिकाणी दिला आहे क्रियापद आहे. एखाद्या वाक्यामध्ये जर दोन कर्म येत असतील तर त्या वाक्यातील क्रियापदाला आपण द्विकर्मक क्रियापद म्हणतो. आणि दोन कर्म कसे असतात? या ठिकाणी एक कर्म आहे, तिने भिकाऱ्याला पैसा दिला. आपण कागद करता शोधू दिला, देणारी कोण? ती. हा झाला करता. आता आपल्याला कर्म शोधायचं. कर्म शोधताना त्याच प्रश्नाच्या पद्धतीने शोधायचं. जर तुम्ही सरळ सरळ जर शोधायला गेली ना तर बऱ्याचशा वेळा चुकाल, कारण भरपूर उदाहरणं आहेत. का जर तुम्ही असं सरळ शोधायला गेले ना, सज्जनगडाच्या पायथ्याशी स्वामी समर्थ रामदासांची समाधी आहे, असं एक वाक्य. सज्जनगडाच्या पायथ्याशी स्वामी समर्थ रामदासांची समाधी आहे. जर तुम्ही सज्जनगड, स्वामी समर्थ असे दिसणारे शब्द शोधायला गेले तर तो करता नाहीये. तिथं कसं शोधायचंय? अस आहेचा मूळ धातू आहे अस, आणि असणारी कोण आहे? समाधी, म्हणून करता समाधी. स्वामी समर्थ रामदास नाही. या गोष्टी तुम्ही कर्ता, कर्म आणि क्रियापदाच्या त्या ठिकाणी समजावून घेतलेल्या असणारच आहात. या ठिकाणी आपल्याला पाहिजे दिला ही क्रियापदे. देण्याची क्रिया कशावर होते? आपल्याला कर्म शोधताना न्याची क्रिया प्रश्न विचारायचा आहे. न्याची क्रिया कोणावर होते? या ठिकाणी धातू आहे दे. देण्याची क्रिया कशावर होते? पहिली गोष्ट घडते पैसा, आणि दुसरी गोष्ट कोणावर घडते? भिकाऱ्या. या ठिकाणी दोन कर्म आहेत आणि या वाक्यामध्ये दोन कर्म येणार. या ठिकाणी हे एक कर्म आहे आणि हे एक कर्म आहे. या गोष्टी कर्मातून क्रियापदात तुम्ही पाहिले असते. हे जे कर्म आहे ते वस्तुवाचक वरती लिहितो बा. हे जे कर्म आहे ते वस्तुवाचक कर्म आहे, वस्तू आहे पैसा. आणि हे जे कर्म आहे पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल हे व्यक्तिवाचक कर्म आहे. आणि मराठी व्याकरणामध्ये वस्तुवाचक कर्माला प्रत्यक्ष कर्म म्हणतात आणि व्यक्तिवाचक कर्माला अप्रत्यक्ष कर्म म्हणतात. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता दोन कर्म आहेत. तुम्ही म्हणाल मग याची विभक्ती द्वितीय, तर नाही. ज्यावेळेस वाक्यात दोन कर्म येतील, कारण बऱ्याच प्रश्न अशाच प्रकारात विचारतात का? कारण गोंधळ होतो. ज्यावेळेस वस्तुवाचक जे कर्म असतं त्याला प्रत्यक्ष कर्म म्हणायचं, आणि प्रत्यक्ष कर्म सोडून मग ते अप्रत्यक्ष कर्माला असो किंवा इतर कोणत्याही शब्दाला असो, जर सला ते सलानाचे प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती ही चतुर्थी असते. या कर्माला जर प्रत्यय असते ना पैसा, तर याची विभक्ती ही द्वितीय झाली असते. हे प्रत्यक्ष कर्म सोडून या ठिकाणी दुसऱ्या शब्दाला विभक्ती आहे, अप्रत्यक्ष कर्माला आहे, म्हणून याची विभक्ती चतुर्थी. पुढील उदाहरणातून आपण पाहूया. आजीने नातीला गोष्ट सांगितली, क्रियापदाने सांगितली. सांगणारी कोण? आजी. हा झाला करता. सांगण्याची क्रिया कशावर होते? गोष्ट आणि नात. गोष्ट हे आहे वस्तुवाचक कर्म म्हणजे प्रत्यक्ष कर्म, नात हे आहे व्यक्तिवाचक कर्म म्हणजे अप्रत्यक्ष कर्म. आणि या ठिकाणी देखील प्रत्यक्ष कर्म सोडून अप्रत्यक्ष कर्माला या ठिकाणी प्रत्यय आहे, म्हणून देखील याची विभक्ती देखील चतुर्थी, यांची विभक्ती द्वितीय होत नाही. आणि जर तुम्ही कारकार्थावरून जर गेले कारकार्थानुसार, तर या ठिकाणी तिने भिकाऱ्याला पैसा दिलाय, या ठिकाणी दान दिलंय, म्हणून याची विभक्ती पण चतुर्थी. या ठिकाणी सांगितलंय म्हणजे बोलणं, सांगणं या गोष्टी घडल्या, म्हणून कारकार्थावरून जरी गेले तरी याची विभक्ती काय आहे? चतुर्थी. या ठिकाणी दोन्ही गोष्टी पडताळून पाहिजेत. सरकार कलावंतांना पुरस्कार देते. देणारी कोण? सरकार. आणि ही जी सगळी उदाहरणे तुमच्या समोर दिसणारी ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत आणि आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत विचारली गेलेली आहे. सरकार कलावंतांना पुरस्कार देते. देणारी कोण? सरकार. हा आणि कर्ता. देण्याची क्रिया कशावर होते? पुरस्कारावर होते. हे आहे वस्तुवाचक कर्म म्हणजे प्रत्यक्ष कर्म, आणि कलावंत हे व्यक्तिवाचक कर्म आहे, अप्रत्यक्ष कर्म आहे. आणि अप्रत्यक्ष कर्माला या ठिकाणी ना हा प्रत्यय आहे.
अनेक वचनी शब्द आहे कलावंतांना. या ठिकाणी ना हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती चतुर्थी. आणि जर कारकार्थानुसार गेला तर या ठिकाणी पण दिल्याची गोष्ट आहे म्हणून याची विभक्ती ही चतुर्थी. संस्थेने वक्त्यांना प्रवास खर्च दिला. दिला हे क्रियापद आहे. देणारी कोण? संस्था. हा झाला कर्ता. देण्याची क्रिया कशावर होते? प्रवास खर्च आणि वक्ते यांच्यावर. प्रवास खर्च प्रत्यक्ष कर्म आहे, वक्ते हे अप्रत्यक्ष कर्म आहे आणि या अप्रत्यक्ष कर्माला प्रत्यय आहे म्हणून त्याची विभक्ती चतुर्थी. आणि या ठिकाणी पण जर तुम्ही कारकार्थ पाहिला तर या ठिकाणचा कारकार्थ पण आहे देण्याचा, दान करण्याचा. आणि म्हणून या चारही शब्दांची विभक्ती ही चतुर्थी आहे. मी फक्त कारकार्थावरून न सांगता या ठिकाणी कशी शोधायची हे तुम्हाला समजावून सांगितलंय. दोन कर्म जर आले, द्विकर्म क्रियापदाचं वाक्य जर आलं तर व्यक्तिवाचक कर्म जे असेल त्या व्यक्तिवाचक कर्माला जर सला ते सलाना ते प्रत्यय जोडलेले असतील तर त्याची विभक्ती ही डोळे झाकून चतुर्थी असते. द्वितीय कधीच होणार नाही, कारण तिथं देण्याची, सांगण्याची, बोलण्याचीच गोष्ट घडते. आणि त्या कारकार्थावरून शोधण्याऐवजी आपल्या प्रत्ययावरून आणि या पद्धतीने शोधा. फक्त द्वितीयाची त्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही शोधली तर चालेल, कारण मी अगोदरही सांगितलं विभक्ती ही प्रत्ययावरून मानली जाते आणि कारकार्थ हे अर्थावरून मानले जातात. या ठिकाणी या उदाहरणांच्या माध्यमातून चतुर्थी लक्षात आली असेल तर या ठिकाणी अट पण सांगितलेली काय आहे? वाक्यातील प्रत्यक्ष कर्माव्यतिरिक्त कोणत्याही शब्दाला जर सला ते सलाना ते प्रत्यय लागत असते, प्रत्यक्ष कर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही शब्दाला जर सला ते सलाना ते प्रत्यय लागत असतील तर त्याची विभक्ती ही चतुर्थी असते. मी अगोदर ही गोष्ट सांगितली की द्वितीय आणि चतुर्थी यांची प्रत्यय समान आहे, परंतु क्रिया ज्यावेळेस घडते, पण ज्यावेळेस क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते किंवा सांगण्याचा अर्थ व्यक्त करते, बोलण्याचा अर्थ व्यक्त करते, त्यावेळेस त्या स्थानाला संप्रदान असं म्हणतात आणि त्याची विभक्ती ही चतुर्थी असते, जी आपण अगोदरच्या उदाहरणात पाहिली. आता मला तुम्हाला द्वितीय आणि चतुर्थीतला फरक समजून सांगायचा आहे. व्यवस्थित समजावून घ्या आणि सर्वात जास्त शंका याच्यावरच विचारल्या जातात, त्यामुळे ही उदाहरणं अगोदर नीट लक्षात घ्या. तुमच्या समोर उदाहरणं घेतली, वस्तू व्यक्तिवाचक पण घेतली. आता या ठिकाणी दोन उदाहरणं आहेत तुमच्या समोर. या ठिकाणी या दोन उदाहरणात आपल्याला द्वितीय आणि चतुर्थी शोधायची. पहिलं उदाहरण आहे, पोलिसाने चोराला पकडले. तुम्ही क्रियापद शोधलं असेल, क्रियापद आहे पकडले. पकडणारे कोण? सवयच लावून घ्यायची, कर्ता कर्म शोधायची. क्रियापद दिसलं की प्रश्न विचारायला सुरुवात करायची. या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे, नारे कोण? तुम्हाला तीन पद्धतीचे प्रश्न मी सांगितले ते. नारा कोण, नारी कोण आणि नारे कोण. या ठिकाणी पकडणारे कोण? पोलीस. हा झाला कर्ता. पकडण्याची क्रिया कोणावर होते? चोरावर होते. ही आहे कर्म. वाक्यात कर्म किती आहेत? एक. अगोदरचे जे वाक्य मी घेतले त्या प्रत्येक वाक्यात दोन कर्म होते. या ठिकाणी कर्म किती आहे? एक. आणि ज्या वेळेस वाक्यात एक कर्म असेल त्यावेळेस ती वस्तुवाचक असो किंवा व्यक्तिवाचक असो त्या कर्माला प्रत्यक्ष कर्म म्हणायचं. एकच कर्म. या वाक्यात अगोदरचे सगळ्या वाक्यात दोन दोन कर्म होते. या वाक्यात फक्त आणि फक्त एकच कर्म आहे. मग ते व्यक्तिवाचक जरी असलं तरी इथं प्रत्यक्ष म्हणायचं नाही. ज्यावेळेस दोन कर्म येतील त्यावेळेस प्रत्यक्ष अप्रत्यक्षाचा विचार करायचा. या ठिकाणी एकच कर्म आहे आणि ह्या कर्माला मग प्रत्यक्ष कर्म म्हणायचं आणि या कर्माला हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती द्वितीय. अंदाजे नाही. या पद्धतीनेच ती शोधली तरच तुम्हाला बरोबर उत्तर मिळेल. पुढचं उदाहरण आहे, कर्णाने इंद्राला कवच कुंडले दिली. लगेच त्याच पद्धतीने सुरुवात करायची. क्रियापद दिली, देणारा कोण? कर्ण. हा झाला कर्ता. देण्याची क्रिया कशावर होते? कवच कुंडल आणि इंद्र हे आहे. अगोदरही सांगितलं वस्तुवाचक कर्म म्हणजे प्रत्यक्ष कर्म. इंद्र हे आहे व्यक्तिवाचक कर्म म्हणजे अप्रत्यक्ष कर्म. आणि प्रत्यक्ष कर्माला जर प्रत्यय असता, कवच कुंडले या शब्दाला सला ते सलाना ते प्रत्यय जर असता तो लागतच नाही, लागणारही नाही अशा पद्धतीचे उदाहरण. पण जर समजा
जर या प्रत्यक्ष कर्माला सलाते सलानाते प्रत्यय असता तर आपण त्याची विभक्ती काय केली असती? द्वितीय प्रत्ययानुसार. आणि या ठिकाणी हे व्यक्तिवाचक कर्म आहे, म्हणजे अप्रत्यक्ष कर्म आहे. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्यक्ष कर्म सोडून इतर कोणत्या पण शब्दाला सलाते सलानाते प्रत्यय लागली की डोळे झाकून चतुर्थी, वेगळा काहीच नाही. कर्म असेल तर द्वितीय आणि कर्म सोडून इतर शब्द असतील तर चतुर्थी. आणि तुम्हाला जर कारकार्थानुसार जायचं असेल तर या ठिकाणी दान केलंय, दिलंय, त्या अर्थानुसार पण या ठिकाणी तुम्ही जर गेला तर याची विभक्ती तुम्हाला चतुर्थी मिळेल. या ठिकाणी ला हा प्रत्यय आहे ते अप्रत्यक्ष कर्म आहे म्हणून याची विभक्ती ही चतुर्थी. या ठिकाणी हे देखील व्यक्तिवाचक कर्म होतं, परंतु या ठिकाणी एकच आहे म्हणून हे प्रत्यक्ष, आणि या प्रत्यक्ष कर्माची विभक्ती काय झाली? द्वितीय. या कर्माची विभक्ती काय झाली? चतुर्थी. एवढीच फक्त या ठिकाणी किचकट गोष्ट आहे, द्वितीय आणि चतुर्थी ओळखायला. बाकी मराठी व्याकरणातला सगळ्यात सोपा भाग हा आहे. बाकीच्या घटकात तरी ओळखण्यासाठी थोडासा वेळ लागेल, पण या ठिकाणी याला ओळखायला खूप सोपं आहे. पुढील एक आपण उदाहरण समजावून घेऊया. द्वितीय आणि चतुर्थीतला फरक या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. तो मुख्याध्यापकांना भेटला, या ठिकाणी भेटला, भेटणारा कोण? तो. हा झाला करता भेटण्याची क्रिया मुख्याध्यापकांवर होते. या ठिकाणी हे जरी व्यक्तिवाचक कर्म असलं तरी एकच कर्म आहे, म्हणजे प्रत्यक्ष कर्म आहे. आणि प्रत्यक्ष कर्माला ना हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती द्वितीय. पुढील उदाहरण आहे, गुरुजी मुलांना बक्षिसे वाटतात. वाटणारे कोण? गुरुजी. हा झाला करता. वाटण्याची क्रिया कशावर झाली? बक्षिस. या वस्तुवाचक कर्म म्हणजे प्रत्यक्ष कर्म, या व्यक्तिवाचक कर्म म्हणजे अप्रत्यक्ष कर्म. आणि या ठिकाणी अप्रत्यक्ष कर्माला ना हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती ही चतुर्थी आहे. त्यानंतर आपण पुढेही वेगवेगळे उदाहरण यांच्या फरकातले समजून घेणार आहोत. आपण तत्पूर्वी आपल्या पुढील विभक्ती पाहूया, आणि जर तुम्हाला शंका असेल तर त्यांची आणखी उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहू. या ठिकाणी पुढील विभक्ती आहे पंचमी. या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, याचे प्रत्यय काय आहे. एक वचनी शब्दाला कोणते प्रत्यय सांगितले? ऊन, गुण. आणि अनेक वचनी शब्दाला पण कोणते प्रत्यय सांगितले? ऊन आणि गुण. ऊन आणि गुण हे प्रत्यय जर जोडलेले असतील की डोळे दाखवून समजायचं पंचमीचे, बाकी डोकंच चालवायची, फक्त प्रत्यय करायचा. ऊन होऊन दिसे तर त्या ठिकाणी त्याची विभक्ती ही पंचमी असते. आणि कारक लक्षात ठेवा, असे जर ठेवले तर लक्षात राहणार नाही. मी जो सिक्वेन्स सांगितला त्याच्यानुसार ठेवा. या ठिकाणी काय सांगितलंय? आपादान. आपादानाचा अर्थ काय होतो? च्यापासून दूर जाणे, वियोग होणे, या पद्धतीचा त्याचा अर्थ आहे. आणि या पद्धतीची क्रिया जर घडत असेल तर त्याची विभक्ती ही पंचमी असते. उदाहरण पहा. उदाहरणाच्या माध्यमातून आपल्या सहज लक्षात येईल. मुंबई पुण्याहून मोठी आहे. प्रत्यय कोणता आहे? हुन. म्हणजे याची विभक्ती काय? तर पंचमी. प्रत्यय शोधायचे त्या ठिकाणी. मी पुस्तकातून चित्र काढले. आता इथं शब्द पहा, पुस्तकातून. आणि तुम्हाला वर्णमालेत तुम्ही अर्थ असलेला असेल, अर्थ असणार आहात का, या ठिकाणी जोडलेला प्रत्यय जर पाहिला तर या ठिकाणी ऊन आहे. ऊन प्रत्यय सहज लक्षात येईल, दिसेल डोळ्याला पण ऊन. पण ऊन जो प्रत्यय आहे तो ऊन, हा ऊन जो आहे याचं कामच आहे, तो काय करणार आहे? उकाराच्या स्वरूपात जाणार. दुसऱ्या उकाराच्या स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल आणि न सहज लक्षात येईल. फक्त हा प्रत्यय व्यवस्थितरित्या पाहायचा. या ठिकाणी ऊन हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती पंचमी. हा त्या पुढचं खूप सोपं उदाहरण, त्याचा गावाहून निरोप आला. ऊन प्रत्यय आहे म्हणजे लगेच ओळखण्यासाठी खूप सोपी, म्हणजे पंचमी. सोपी गोष्ट आहे. पंचमीने काय करायचंय? प्रत्यय पाहिजे. ऊन, ऊन प्रत्यय सहज असं दिसतो. ऊन फक्त उकाराच्या स्वरूपात तो जाईल. त्यानंतर पुढील विभक्ती आहे आपल्या समोर, कारण वेळ पण आपल्याकडे लिमिटेड आहे त्यामुळे आपण सगळ्या विभक्ती आणि प्रश्न घेणार आहोत. आपला वेळ थोडासा सुरुवातीस वाया गेला त्यामुळे आपण थोडा एक्स्ट्रा वेळ त्या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी आपल्या समोर आहे षष्टी. सोपी, खूप ओळखायला खूप सोपी. एक वचनी शब्दाला कोणते प्रत्यय पाहिजे? साचीचे. अनेक वचनी शब्दाला जर चेच्याची हे प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती ही षष्टी असते आणि त्याचा कारक अर्थ आहे संबंध. आपण त्या उदाहरणात पाहिलं होतं, शेजारचं दुकान. दुकानाचा संबंध कोणत्या बरोबर होता? शेजारच्या. आणि त्या ठिकाणी च्या प्रत्यय होता. आपण सुरुवातीला जे उदाहरण पाहिलं होतं त्यामध्ये आपण याची उदाहरण समजावून घेऊ. आपल्या समोर पहिलं उदाहरण आहे उंदराची टोपी. टोपी या शब्दाचा संबंध कशा बरोबर आहे? उंदराची.
पण या पद्धतीने जाण्याऐवजी कारकार्थावरून जाण्याऐवजी आपल्याला काय पाहिजे, फक्त आणि फक्त प्रत्येक. या ठिकाणी ची हा प्रत्यय आहे म्हणजे डोळे झाकून काय, याची विभक्ती षष्ठी. पापड कशाची, उडदाची. इथं चे प्रत्यय दिसतोय ना, तर षष्ठी. राजाचा वाडा, या ठिकाणी राजाचा वाडा, या ठिकाणी चा प्रत्यय आहे म्हणजे 100% षष्ठी. फक्त याची वेगळी दोन उदाहरण. याला आणखी पण प्रत्यय जोडलेले असतात, बऱ्याच पुस्तकामध्ये ते दिलेले नाही. काही पुस्तकात दिलेत, काही पुस्तकात मराठी व्याकरणाचे ते दिलेले नाही. ते कोणते प्रत्यय आहेत, चा प्रत्यय तो तुमच्या सहज तुम्हाला माहित पण असेल. पण आणखी एक प्रत्यय आहे झा झी जे, झे झा जी. आणि हे फक्त दोनच शब्दाला लागतात. झा झी जे आणि झे झा जी हे प्रत्यय मी आणि तू या दोनच शब्दाला जोडले जातात. मी या शब्दाला झा जोडला तर माझा, झी जोडला तर माझी, आणि झे जोडला तर माझे. तसंच तू या शब्दाला झा प्रत्यय जोडल्यावर तुझा, झी जोडल्यावर तुझी, आणि झी जोडल्यावर तुझे. आणि त्या पद्धतीची उदाहरणे, तुझी वही मला दे. आणि संबंध पण आहे, वहीचा संबंध कशा बरोबर आहे, तुझी. गावचा संबंध कशा बरोबर आहे, माझा. या ठिकाणी तू आणि मी या शब्दाला झा प्रत्यय जोडलेला आहे, आणि म्हणून या दोन शब्दांची विभक्ती ही षष्ठी आहे. ही गोष्ट देखील लक्षात ठेवा, कारण चाचीचे आपण लक्षात ठेवतो या गोष्टी का आपल्या फारशा लक्षात आपण याकडे लक्ष देत नाही, परंतु ती गोष्ट पण आपल्या लक्षात असली पाहिजे. यानंतर पुढील विभक्ती आहे सातवी, सप्तमी. या ठिकाणी एक वचनी शब्दाला कोणते प्रत्यय पाहिजे, त इ आ. आणि अनेक वचनी शब्दाला पण तेच प्रत्यय तय्या, तय्या तय्या हे शब्द जर प्रत्यय असतील तर त्या शब्दाची विभक्ती सप्तमी असते. आणि त्याचा कारक जो आहे तो आहे अधिकरण. अधिकरण या शब्दाचा अर्थ होतो स्थान, ठिकाण. म्हणजे स्थान ठिकाण जर दाखवलं आणि त्याला जर स्थान ठिकाणाची विभक्ती समजा थोडक्यात सप्तमी, आणि त्याला प्रत्यय कोणते पाहिजे, त इ आ. हेच प्रत्यय तुम्हाला जास्त दिसतील. त आणि इ हे दोनच प्रत्यय तुम्हाला सर्रास त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊ. आपल्या समोर पहिलं उदाहरण आहे, तळ्यात कंबळे उमलली आहेत. या ठिकाणी तळ्यात प्रत्यय कोणता आहे, त. त हा प्रत्यय या ठिकाणी जोडलेला आहे म्हणजे याची विभक्ती सप्तमी. तो माणूस लाखात एक आहे. या ठिकाणी प्रत्यय कोणता आहे, त. त हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती सप्तमी. त्यानंतर पुढील उदाहरण आहे, निवडणुकीत अनेक मंत्री पडले. या ठिकाणी पण प्रत्यय कोणता जोडलेला आहे, त. या ठिकाणी तीनही उदाहरणामध्ये आपण जे पाहिले त्यामध्ये जोडलेला प्रत्यय आहे त. त प्रत्यय दिसला की डोळे झाकून समजायचं सप्तमी, तर होत नाही. आणि शेवटची विभक्ती आपल्याला समजावून घ्यायची ती म्हणजे संबोधन. या ठिकाणी ही एक ओळखायला म्हणजे अडचण येते. विभक्ती ओळखताना दोन गोष्टीत अडचण येते. एक तर प्रथमा समजत नाही, द्वितीय चतुर्थी लक्षात येत नाही, आणि संबोधन आहे की प्रथमा आहे यात गोंधळ होतो आणि द्वितीय चतुर्थीत होतो. म्हणून ही एक लक्षात घ्या. इथं काय सांगितलंय, एक वचनी शब्दाला प्रत्यय नाही, म्हणजे कुठलाच प्रत्यय जर नसेल, एक वचनी शब्दाला कुठलाच प्रत्यय नसेल तर त्याची विभक्ती संबोधन असते. अनेक वचनी शब्दाला या ठिकाणी एक प्रत्यय दिला पुस्तकामध्ये नो, पण आणखी पण प्रत्यय आहेत. काही पुस्तकात ते आहेत, काही पुस्तकात ते दिलेले नाहीत. कोणते प्रत्यय आहेत, ओ, नो आणि हो. उदाहरणाच्या माध्यमातून ते येतील. ओ, नो, हो हे प्रत्यय जर असते तर त्याची विभक्ती संबोधन असते. परंतु एकच गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्यायची, त्या ठिकाणी हाक मारलेली असली पाहिजे किंवा आज्ञा दिलेली असली पाहिजे. हाक आणि आज्ञा दिलेली असेल तरच त्या शब्दाची विभक्ती ही संबोधन असेल, अन्यथा नाही. प्रत्यय एक वचनी नाही, अनेक वचनेला आहेत ओ, नो, हो. आणि त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, कोणाला तरी हाक मारलेली पाहिजे किंवा आज्ञा दिलेली पाहिजे. आज्ञार्थी क्रियापद पाहिले, वाक्यात आज्ञार्थी क्रियापद आलं की त्या ठिकाणी संबोधन विभक्ती असते. उदाहरणाला आपण पाहू. तुमच्या समोर उदाहरण आहे, गणेश शाळेत जा. क्रियापदाचा मूळ धातू जर वाक्यात जशाच्या तसा वापरला तर ते क्रियापद त्या वाक्यातील ते कोणतं क्रियापदाचं वाक्य असतं, आज्ञार्थी. हे तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. गणेश शाळेत जा.
या ठिकाणी गणेश हा शब्द आहे, याला कुठलाही प्रत्यय नाही आणि इथं काय केलेली आहे, आज्ञा केली. या ठिकाणी आज्ञा दिली म्हणून याची विभक्ती संबोधन प्रथमा नाही. इथं आज्ञा दिली म्हणून संबोधन. या ठिकाणी मुलांनो शांत बसा, या ठिकाणी मुलं या शब्दाला नो हा प्रत्यय सहज लक्षात येईल. आणि मी ज्या अगोदर सांगितलं ओ नो आणि हो, या ठिकाणी लोक हो आमचे ऐका, या ठिकाणी लोक या शब्दाला हो हा प्रत्यय आहे. आणि इथं पण आज्ञा दिलेली आहे, लोक हो आमचे ऐका, या ठिकाणी पण आज्ञा दिलेली आहे म्हणून याची विभक्ती ही संबोधन आहे. या ठिकाणी या शब्दाला प्रत्यय नाही आणि आज्ञा आहे म्हणून संबोधन. या ठिकाणी तर नो प्रत्यय आहे आणि आज्ञा पण आहे म्हणून संबोधन, आणि या ठिकाणी पण आज्ञा आहे आणि महत्वाची गोष्ट प्रत्यय आहे. कारण अनेक गोष्टी आपल्याला प्रत्यय असतात, हा एक गोष्टी होता, याला प्रत्यय नाहीये, फक्त तिथं आज्ञा हा ही गोष्ट असली पाहिजे. जर असेल तरच त्या ठिकाणी त्या शब्दाची विभक्ती संबोधन होते. या ठिकाणी आपण प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन या 8 विभक्ती आपण पाहिल्यात. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, प्रथमामध्ये काय आहे तर एक वचनी आणि वचनी शब्दाला प्रत्यय नाहीत, त्याचा कारक कर्ता असतो. द्वितीयामध्ये काय आहे तर त्याची अटच आहे, कर्माला सला ते सलाना ते प्रत्यय असतील तरच त्याची विभक्ती ही द्वितीय आहे. कर्माला कर्म सोडून इतर शब्दाला असेल तर त्याची विभक्ती चतुर्थी होते. तृतीयामध्ये काय आहे, नेहमीशी ही शिकते पाहिजेत आणि ते प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती ही तृतीया. चतुर्थीचं मी आता सांगितलं, रसाला ते सलाना ते प्रत्यय असले पाहिजे आणि त्या ठिकाणी ते कशाला नसावेत, फक्त प्रत्यक्ष कर्माला नसावेत, आणि नसेल तर त्या ठिकाणी चतुर्थी असते. आणि जरी लक्षात नाही आलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या ठिकाणी दान करणं देणं सांगणं बोलणं जर झालं तर त्याची विभक्ती चतुर्थी. पंचमी खूप सोपी, प्रत्यय आहे ऊन हून, ऊन हून प्रत्यय दिसले की पंचमी. षष्टीचं पण खूप सोपं, चाची चे दिसलं की समजायचं षष्टी. सप्तमीत पण खूप सोपं आहे, त या हे प्रत्यय जर दिसले, आपण पाहिले ना तळ्यात लाखात निवडणुकीत तिथं त प्रत्यय होता आणि म्हणून त्याची विभक्ती ही सप्तमी. फक्त लक्षात ठेवायचं संबोधन एक गोष्टीला प्रत्यय नसतो, एक गोष्टी शब्दाची विभक्ती संबोधन कधी तर तिथं हात मारली पाहिजे किंवा आज्ञा दिलेली पाहिजे. आणि अनेक गोष्टी शब्दाला लगेच लक्षात येतं की अनेक गोष्टी शब्दाला लक्षात येण्याची सगळ्यात सोपी गोष्ट अशी आहे का लक्षात कधी त्या ठिकाणी ओनो हो प्रत्यय दिसले की समजून घ्यायचं त्या ठिकाणी त्याची विभक्ती ही संबोधन आहे. याच्यावर प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात, या ठिकाणी तुम्हाला ओळखण्यासाठी मी पर्याय दिले नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तर आता शिकवल्यानुसार शोधायचे. या ठिकाणी अधोरेखित शब्दाची याच्यात विचारला जाणारा पहिला प्रश्न प्रकार आहे अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे तो शाळेतून घरी आला, तो शाळेतून घरी आला. या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे शाळेतून. आणि या ठिकाणी मी अगोदर सांगितलं गुण प्रत्यय लगेच लक्षात येतो, न लक्षात येणारा प्रत्यय आहे ऊन, जो उकाराच्या स्वरूपात त्या ठिकाणी ऊ तुम्हाला जोडलेला दिसेल. आणि या ठिकाणी ऊन हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती पंचमी. या ठिकाणी आणखी एक शब्द आहे जो प्रश्नपत्रिकेत अधोरेखित नव्हता पण आपण अधोरेखित करू, घरी. आता या शब्दाची विभक्ती काय होईल, तो शाळेतून घरी आला. इथं प्रत्यय काय आहे, घर आधी ई बरोबर काय तयार होईल, घरी. आणि या ठिकाणी ई हा प्रत्यय आहे आणि हे ठिकाण आहे म्हणून याची विभक्ती ही सप्तमी. या ठिकाणी दोन होते, शाळेतून पंचमी घरी सप्तमी. या ठिकाणी पुढील उदाहरण आहे चाकूने पेरू कापला. या ठिकाणी प्रत्यय आहे ने आणि ने प्रत्यय कशाचा आहे, तृतीया. आणि जर तुम्ही कारकार्थानुसार गेले तर क्रिया करण्यासाठी वापरलेलं साधन पण आहे चाकू म्हणून याची विभक्ती ही तृतीय आहे. पुढील उदाहरण आहे आपल्या समोर शिक्षकांचा त्याच्यावर विश्वास आहे. अधोरेखित शब्द आहे शिक्षकांचा. इथं प्रत्यय काय आहे, चा. आणि चा प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये येतो तर षष्टी. या ठिकाणी चा हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती ही षष्टी. खूप सोपा घटक आहे हा. मुले मैदानात खेळतात.
या ठिकाणी दोन शब्द अधोरेखित केले. आपण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तरी तर प्रत्येक लगेच लक्षात येतो त आणि ठिकाण कुठं खेळतायत, मैदानात, म्हणजे याची विभक्ती ही सप्तमी. आता या ठिकाणी एक शब्द आहे मुले, याची विभक्ती कोणती होईल? खेळणारी कोण आहे? मुले. म्हणजे मूल या शब्दाचं ते अनेक वचन आहे आणि अनेक वचनी, एक वचनी आणि अनेक वचनी शब्दाला कुठलाच प्रत्यय लागत नसले तर त्याची विभक्ती ही प्रथमा असते. हे आहे प्रथमा विभक्तीचं उदाहरण. त्यानंतर शेतकरी शेतात राबतो. राबणारा कोण? शेतकरी. हा झाला करता, तर त्याला कुठलाच प्रत्यय नाही म्हणजे याची विभक्ती ही प्रथमा. आणि या ठिकाणी प्रत्यय कोणता आहे? त. आणि ते ठिकाण पण आहे, शेत हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी त हा प्रत्यय आहे म्हणून याची विभक्ती ही सप्तमी. हे उदाहरण लक्षात घ्या. आता रामू पाणी आण. रामू पाणी आण. रामू हा शब्द अधोरेखित आहे. आता अर्थ घ्यायचा आहे की संबोधन घ्यायचं आहे? तर या ठिकाणी काय दिली? आज्ञा. आज्ञा दिली. रामू पाणी आण ही आज्ञा आहे म्हणून या शब्दाची विभक्ती ही काय आहे? संबोधन. आणि संबोधन ना, त्या व्यक्तीला हात मारताना शब्द वापरलाय रामू, हे संबोधन आहे म्हणून याची विभक्ती देखील, त्याची विभक्ती ही संबोधन आहे. का? एक वेगळं उदाहरण आहे. या ठिकाणी आतापर्यंत पाहिलेले विभक्तीचे प्रत्यय नाही. या ठिकाणी जोडलं गेलेले काय आहे हे तुम्ही अभ्यासलंय अव्ययामध्ये. या ठिकाणी जोडले शब्द घ्यावे जो शब्दाला जोडून येतो. मग आता या ठिकाणी शब्द अव्ययाची पण आपल्याला विभक्ती ही ओळखता आली पाहिजे. मग काय करायचं? शब्द अव्ययाची विभक्ती ओळखण्यासाठी त्या ठिकाणी बसणारं सुटेबल असं विभक्तीचा प्रत्यय या ठिकाणी वापरायचा. मुंबई पासून पुणे फार दूर नाही. आता यानंतर कोणता प्रत्यय बरोबर बसेल? तुम्ही ओळखलाय पण बरोबर तो कोणता? तर हुन. मुंबईहून पुणे फार दूर नाही. अर्थही तोच राहिला. मुंबईहून पुणे फार दूर नाही आणि हुन हा प्रत्यय पंचमीचा आहे म्हणून पासून या शब्दाची विभक्ती पण पंचमी. या ठिकाणी शब्द व्यागणे जोडलेला होता. या ठिकाणी पुढील आहे तुझ्या घरी कोण आहे. तुझ्या घरी कोण कोण आहे? अधोरेखित शब्द केलेला आहे घर, घरी. आणि या ठिकाणी पण लक्षात ठेवायचं, या ठिकाणी प्रत्यय लक्षात येत नाही. या ठिकाणी जोडलेला आहे ई. ऊन आणि ई याच्या बाबतीतच अडचण येते. घर या शब्दाला ई हा प्रत्यय जोडून घरी हा शब्द तयार झाला. लक्षात ठेवा प्रत्यय हा प्रकार काय आहे? तर प्रत्यय काढल्यानंतर मूळ शब्द कायम राहायला पाहिजे. आपण ई काढल्यानंतर घर हा शब्द कायम राहतोय आणि हे ठिकाणी ई प्रत्यय पण जोडलाय म्हणून याची विभक्ती काय झाली? सप्तमी. आणि जर या शब्दाची विभक्ती जर तुम्हाला विचारली तुझ्या, तर मी सांगितलंय चाचीचे आणि झाजीचे हे प्रत्यय ज्याला असते त्याची विभक्ती ही षष्ठी असते. या शब्दाची विभक्ती षष्ठी, याची विभक्ती ही सप्तमी आहे. या घटकावर विचारला जाणारा एक वेगळा प्रश्न प्रकार आहे अधोरेखित शब्दाचा कारणार्थ ओळखा. हा पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. शाळेत वेळेवर यावे. शाळेत वेळेवर यावे या ठिकाणी प्रत्यय कोणता आहे? तर प्रत्यय कशात असतो? सप्तमी आणि ठिकाणी. आणि सप्तमीचा कारक काय आहे? आता आणा लक्षात. मी अगोदर सांगितलं तुम्हाला कोणता कारक अर्थ होतो. तर कशी लक्षात ठेवा? कर्ता कर्मकरण संप्रदान आपादान संबंध अधिकरण या पद्धतीने ते लक्षात ठेवा. याचा कारक अर्थ काय होईल? अधिकरण. हा खूप सोपा आहे घटक आहे. राजू इकडे ये या ठिकाणी राजू इकडे ये या ठिकाणी राजू हे संबोधन आहे. या ठिकाणी आज्ञा पण दिली म्हणून राजू या शब्दाचा कारक अर्थ हा संबोधन असा आहे. नारू काका एक वल्लीच आहे. आता वेगळं उदाहरण द्या. नारू काका एक वल्लीच आहे. आहे क्रियापदे याचा धातू तुम्ही अभ्यासलाय. या अशा क्रियापदांना काय म्हणतात हे पण अभ्यास. याला म्हणतात अनियमित क्रियापद. ज्या क्रियापदाचा मूळ धातू कोणता आहे हे निश्चित नसतं त्याला आपण अनियमित क्रियापद म्हणतो. हे तुम्ही अभ्यासलेला आहे. आणि असणारे कोण? नारू काका. हा झाला कर्ता. असणारे कोण आहेत? नारू काका.
आणि याला प्रत्यय नाही कुठला, हा कर्ता आहे, प्रथमा विभक्ती आहे आणि याचा प्रथमा विभक्तीचा कारकार्थ काय आहे, कर्ता. म्हणून या शब्दाचा कारकार्थ देखील कर्ता. गुरुजी मुलांना शिकवतात. ना हा प्रत्यय, ना प्रत्यय दोन विभक्ती घेतो, सलाते सलानाते, द्वितीय आणि चतुर्थी. आता जर द्वितीयचा आला तर कर्म, चतुर्थीचा आला तर संप्रदान, चतुर्थी आला तर कारकार्थ संप्रदान होईल. म्हणून आता आपल्याला द्वितीय आहे की चतुर्थी ते शोधल्याशिवाय आपल्याला कारकार्थ समजणार नाही. शिकवणारे कोण, गुरुजी. ही झाली कर्ता. शिकवण्याची क्रिया कोणावर होते, मुलांवर होते. या ठिकाणी मुलं हे आहे कर्म, हे आहे व्यक्तिवाचक जरी कर्म असलं तर या ठिकाणी एकच कर्म आहे, एकच. जर एक कर्म असेल तर त्याला प्रत्यक्ष कर्म म्हणायचं आणि या प्रत्यक्ष कर्माला प्रत्यय ना हा प्रत्यय आहे, म्हणून याची विभक्ती ही द्वितीय, याची विभक्ती चतुर्थी होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी द्वितीय विभक्ती आहे आणि द्वितीय विभक्तीचा कारकार्थ हा कर्म आहे. त्यानंतर पुढील उदाहरण आहे, त्यांचा गावाहून निरोप आला. या ठिकाणी गुण हा प्रत्यय आहे आणि गुण हा प्रत्यय पंचमीचा आहे आणि गुण या प्रत्ययाचा कारकार्थ कोणता होईल, पंचमीचा जो आहे तोच. कर्ता, कर्मकरण, संप्रदान, अपादान. याचा कारकार्थ काय झाला, अपादान. वारकरी पंढरीची वाट चालू लागले. या ठिकाणी चालू लागणारे कोण, वारकरी. आणि वारकर हा शब्द नाहीये, ही प्रत्यय नाहीये, इथे मूळ शब्द आहे वारकरी. या मूळ शब्दाला या ठिकाणी प्रत्यय नाहीये, ही प्रत्यय नाहीच आहे. कारण मी प्रत्यय काय सांगितलंय, प्रत्यय काढल्यानंतर मूळ शब्द कायम राहिला पाहिजे. ही काढून शब्द मूळ होत राहत नाही, त्याला अर्थही नाही. आणि या ठिकाणी हा कर्ता आहे, प्रथमा विभक्ती आणि त्याचा कारकार्थ पण तुमच्या लक्षात आलाय, कर्ता. या ठिकाणी आपण विभक्ती हा घटक या ठिकाणी समजून घेतला. या ठिकाणी तुम्हाला जर काही शंका असतील आतापर्यंत झालेल्या घटकावरती तर तुम्ही विचारू शकता. तर समजलं. समजलं? समजलं. समजलं. सर नाही समजलं. तुम्हाला सगळ्यांना समजलंय हे सगळ्यात महत्वाचं आहे. सर एकदम भारी शिकवलं. आजच्या या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. पुढील तासिकेमध्ये आपण सामान्य घटक अभ्यासणार आहोत. खूप सोपा देखील घटक आहे. संकल्पना जर तुम्ही समजून घेतल्या तर मराठी व्याकरण इतका सोपा घटक स्कॉलरशिप